दत्तकृपा स्पोर्ट्स पिंपलास आयोजित दत्तकृपा चषक 2025 क्रिकेट स्पर्धा मोठ्या आनंदात यशस्वीरित्या संपन्न। भिवंडी तालुक्यातील अनेक क्रिकेट स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गुणलेखक करणारे अल्पेशदादा गायकवाड व गायकवाड परिवारातील सर्व सदस्य तसेच दत्तकृपा स्पोर्ट्स पिंपलासच्या सर्व खेळाडूंच्या सहकार्याने दत्तकृपा चषक 2025 क्रिकेट स्पर्धेचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते। यावेळी या क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेक संघांनी सहभाग घेत क्रिकेट स्पर्धेचा आनंद महोत्सव साजरा केला। उत्कृष्ट गुणलेखक अल्पेशदादा गायकवाड यांच्या पुढाकाराने या आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली। तसेच यावेळी या क्रिकेट स्पर्धेदरम्यान उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत दत्तकृपा स्पोर्ट्स पिंपलास यांच्या वतीने करण्यात आले। दत्तकृपा स्पोर्ट्स पिंपलास आयोजित दत्तकृपा चषक 2025 क्रिकेट स्पर्धेमध्ये विजयी उपविजयी संघांना पारितोषिक देऊन सन्मानित देखील करण्यात आले। अल्पेश गायकवाड यांच्या परिचय देण्याची गरज नाही, कारण अल्पेश गायकवाड या स्पर्धेचे आयोजक तर आहेत, मात्र एक एक्सपर्ट स्कोरर म्हणून संपूर्ण तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांची ख्याती आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्याच्या दत्तकृपा पिंपलासच्या माध्यमातून या स्पर्धेचं जे आयोजन केलं गेलं होतं 2 दिवसाचं, पण 2 दिवसाची स्पर्धा असून देखील त्यांनी कुठल्याच गोष्टीची कसर ठेवली नव्हती। कारण 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर तब्बल 4 पारितोषिक आहे। बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी देखील चांगले आकर्षक पारितोषिक, मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये देखील 3 पारितोषिक आपल्याला पाहायला मिळाली होती। आणि 2 दिवसाची स्पर्धा जरी असली तरी 4 पारितोषिक प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांक कुठेच दिली जात नाहीत, मात्र अल्पेश गायकवाडांच्या स्पर्धेमध्ये ती पारितोषिक आपल्याला पाहायला मिळाली होती। आणि संघाने देखील चांगला प्रतिसाद दिला, गावकऱ्यांचं देखील चांगलं प्रेम, अगदी अल्पेश गायकवाड यांच्यावर प्रेम करणारे सर्व व्हीआयपीने इथे हजेरी दाखवली, त्यांच्यावर असलेलं प्रेम नक्कीच तिथे आपल्याला पाहायला मिळालं। आणि अल्पेश गायकवाड यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेची भरभरून सर्वांनी स्तुती केली। आणि आपण जर बघितलं तर अंतिम सामन्यामध्ये बघितलं तर त्यापूर्वी बेने संघ विजय ठरलेला आहे आणि उपविजेतेपद पटकावलेले ते चौथा मानकुले संघाने, त्याची दोन्ही संघाचं अभिनंदन। आणि अशा प्रकारचं आयोजन केलं गेलं होतं। संपूर्ण तालुक्यामध्ये अल्पेश गायकवाडांची स्तुती केली जाते, वाहवा केली जाते। अगदी संघ नायकांनी देखील आमच्या टॉस बॉक्समध्ये या आयोजनाविषयी भरपूर प्रशंसा केलेली आहे। तर असे आयोजन हे घडले गेले। आपण सुनील पवार सरांची देखील प्रतिक्रिया जाणून घेऊया। सर्वप्रथम अल्पेशदादाची टुर्नामेंट ठेवण्याचं एक कारण आहे, कारण हँडिकॅपपासून त्यावर मात करून एक लोकप्रिय नाव मिळण्यासाठी खूप अफाट मेहनत आहे। गरीब घराण्यातून निघून बाहेर येऊन खास 2 व्यक्तीचं मी अभिनंदन करेन। अल्पेशदादाला घडवण्यामागे ज्याचा सिंहाचा वाटा आहे, कुंदन पाटील साहेब आणि सन्माननीय दयानंद जोगे साहेब नेहमी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात। आणि ज्या प्रकारे अल्पेश कुठे अडचणी सापडला की 2 ते 3 व्यक्ती खूप मोठ्या मनाने त्याला सहयोग करतात, म्हणून आज अल्पेशदादाचं एकमेव नाव आहे। आणि टुर्नामेंट ठेवण्याचा मागे हेच उद्देश आहे की अल्पेशदादाचं किती मोठं प्रेम आहे हे टुर्नामेंटच्या माध्यमातून दाखवलं। प्रत्येक टीमच्या कॅप्टननी ओपिनियनमध्ये सांगितलं की अल्पेशदादासारख्या व्यक्तीने टुर्नामेंट ठेवणं म्हणजे अजून काय हवं आहे। निवड शून्यातून विश्व निर्माण करणारा असा आमचा अल्पेशदादा आहे। आणि तब्बल 4 कॅमेरासह 2 कॅमेरासह या टुर्नामेंटचं आयोजन केलं। रविदादा सुद्धा मी आभार व्यक्त करेन, ज्याच्या माध्यमातून फ्री त्यांनी लाईव्ह टेलिकास्ट दिलं। जे व्यक्तिमत्वाने अल्पेशदादाला मदत केली त्यांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतोय अल्पेशदादा यांच्या माध्यमातून।